गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने रामनवमीच्या या पवित्र नवरात्रोत्सवामध्ये आपण वाल्मिकी रामायणाच्या आधारे रामकथेचं चिंतन करतो आहोत। रामकथा कृष्णकथा ईश्वराची कथा आहे हो। मुळात ईश्वर जेव्हा सगुण होतो, साकार रूप धारण करतो आणि त्याच्या भगवद्गीतेतल्या ब्रीद वाक्याप्रमाणे तो जेव्हा वागायला लागतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। हे भगवद्गीतेत भगवान अवताराचं प्रयोजन बोललेले आहे। जेव्हा या सृष्टीला खूप दुष्टांचा भार होतो, त्रेतायुगात तो रावण, कुंभकर्ण, इंद्रजित, खरदूषण इत्यादींच्या स्वरूपात झालेला आणि या पृथ्वीवरती अशांतता आहे आणि अशांतता याचं खरं मुख्य कारण धर्माला ग्लानी येते, यज्ञ बंद पडतात, ऋषींना त्रास होतो, सज्जनांना त्रास होतो। अशा वेळी परमात्मा अवतार घेतो। म्हणून परमात्म्याने त्रेतायुगात घेतलेला हा 7वा अवतार प्रभू रामचंद्रांचा आहे। अवतार तर होऊन गेला, लीला होऊन गेल्या हो, आणि अवताराच्या पवित्र लीला श्रवण करण्याने सुद्धा, या पवित्र कथा श्रवण करण्याने सुद्धा सार्थकता जीवनात येते, असं सर्व संतांचं प्रतिपादन आहे। आपल्या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे वेणू सर्वथा राहोची नये श्रीराम। दासबोधात रामदास स्वामी म्हणाले, राघवाची कथा पतित पावन गाती भक्तजन आवडीने। काल आपण म्हटले अभंगाचं चरण समर्थांचाच अभंग आहे। त्यामुळे अवतार कथा ऐकताना सुद्धा चांगलंही वाटतं, कथा श्रवण करतानाही छान वाटतं, त्या लीला आहेत। भगवंतांना अवतार घेताना कुठलं प्रारब्ध वगैरे नाही आहे, पण तरी देखील अवतार जेव्हा होतो तो प्रारब्धवशात तर नाही होत ईश्वराचा। आपल्यासारखं त्याला प्रारब्ध नाही आहे की पूर्व प्रारब्ध म्हणजे पूर्व जन्मातल्या कर्मांचा परिणाम। त्याला पूर्वजन्म कुठे आहे, स्वेच्छेने येतो आणि जातो। आपण जन्म म्हणतो रामाचा, जन्म नाही, अवतार। ईश्वरीय भूमिकेतून तो सगुण स्वाकार होतो। वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच वा अमूर्तंच अशी श्रुती आहे। दोन्ही त्याचीच रूप आहेत। तो निर्गुणही आहे, निराकारही आहे। निर्गुण निराकारही आहे आणि सगुण साकारही तो होतो, स्वेच्छेने होतो आणि त्यावेळेला लीला करतो। मग त्याला प्रारब्ध नाही तर त्याचे जन्म कसे होतात? असं आमच्या धर्मग्रंथांनी मानलंय की प्रभू रामचंद्रांना जरी प्रारब्ध नाही तरी अवताराचं कुठेतरी बीज असतं, एखादं बीज असतंय। अशा कथा असतात। राम अवताराविषयी सुद्धा अनेक इतर पुराण ग्रंथांमध्ये व्यासांनी काही बीजकथा लिहिलेल्या आहेत। बीजकथा याचा अर्थ राम अवताराचं ते बीजरूप त्या ठिकाणी काहीतरी असतंय, तसा कथा भाग असतोय। म्हणून राम अवताराच्या काही बीज कथांपैकी एक कथा सुरुवातीला पाहू आणि मग काल आपण जिथे थांबलो तिथून पुढे रामकथा श्रवण करायला प्रारंभ करू। अवताराचं काय बीज असतंय, राम अवताराचं काय बीज आहे, राम अवतार का झाला, त्याला प्रारब्ध तर नाही, मग अवतार कसा झाला? एक कथा आहे। भगवान महादेव कैलासावर आहेत, जगन्माता पार्वती आहेत, यांना 2 पुत्र आहेत, श्री गजानन आणि कार्तिकेय षडानंद।
आणि मुलांच्या खेळण्या बागडण्या दिवस खूप चांगले चाललेले आहेत. आणि जगन्माता पार्वतीला मात्र कंटाळा आला एक दिवस. ती म्हणते, अहो तुम्ही ध्यानात असता नेहमी, मुलांचं सगळं मलाच करावं लागतं, मला फार कंटाळा आला आता. ते म्हणतात, मग काय करायचं, तुम्ही खेळा आमच्याशी काही. लीला आहे बरं का, बीजकथा आहे. आणि भगवान महादेवाने सांगितलं, ठीक आहे पार्वती, मी तुझ्या बरोबर आणि मुलांबरोबर काही वेळ, आपण गृहस्थाश्रमात आहोत ना, तर मुलांबरोबर खेळू आपण काही वेळ. ही शिव पार्वती क्रीडा नावानी कथा प्रसिद्ध आहे. आणि भगवान महादेव आणि त्यांची मुलं आणि त्यांची पत्नी पार्वती हे रोज काही क्रीडा करायला लागले, खेळायला लागले. ते द्यूत खेळायला लागले असं वर्णन आहे, सारीपाट. आणि सारीपाट गमतीने खेळावा, मुलांना खूप आनंद व्हायचा की बाबा आपल्यासोबत खेळतात, आता चांगलं वाटायचं मुलांना, वेळ चांगला जायचा. काही दिवस झाले आणि जगन्माता पार्वती म्हणाली, हे तेच ते सारीपाट खेळून आता कंटाळा आला म्हणे मला. कारण सारीपाट हा खेळ कसा आहे माहितीये, काहीतरी त्यावर दान टाकावं लागतं, मग जिंकावं लागतं, जिंकणं हारण्यात मजा येते. भगवान महादेवांच्या मनात विचार आला की जगन्मातेला काहीतरी लीला करायची आहे, लक्षात आलं. हसले नुसते आणि म्हणाले, पार्वती काय आहे तुझ्या मनामध्ये, आपण सारीपाट रोज खेळतोय, तू म्हंटल मुलांचा वेळ चांगला जावा, तुझाही वेळ काही चांगला जावा, मनोरंजनात जावा. गृहस्थाश्रमामध्ये मनोरंजन, आनंद, हास्य, चर्चा, संवाद आवश्यक आहे, त्याने गृहस्थाश्रम सुखाचा होतो. म्हणून मी खेळायला लागलो. आता तुझी काय अपेक्षा आहे? ती म्हणाली, असं नाही, नुसतं नुसतं खेळायचं नाही, खोटं खोटं, त्यात काही मज्जा नाही येत, खेळलो काही दिवस, आता काहीतरी आपण डावावर लावायचं. ते हसले, म्हणे, पार्वती माझ्याजवळ तर काहीच नाही आहे, तुझ्याजवळ भरपूर आहे. ती हिमालय कन्या आहे, तिच्याजवळ पुष्कळ द्रव्य, उपहार, दागिने, आभूषण खूप आहे. तर म्हणे, आपण असं करू, आता गडी वाटून घ्या. गणेश मातृभक्त आहे, तो आईकडनं झाला, 2 चमू झाल्या होत्या. आणि भगवान महादेवांकडून षडानन आले, ते पितृभक्त आहे. असा डाव मांडले. आणि गणपती म्हणाला, दान मी टाकेन, काहीतरी लावा डावावर. पार्वती म्हणाले की माझ्या गळ्यातला हा सोन्याचा मी कंठा लावते. आणि भगवान महादेवांना पार्वती म्हणतात, तुम्ही काहीतरी लावा ना. आणि जो जिंकेल त्याची त्या वस्तू होती. भगवान महादेव म्हणाले, जगन्माते पार्वती माझ्याजवळ काय आहे? एक फक्त मी व्याघ्रचर्म परिधान केले, अंगाला भस्माचे पट्टे, स्मशानात राहतो, काहीच नाही माझ्याजवळ. ती म्हणे, काय थट्टा करताय, काय नाही आहे तुमच्याजवळ, किती आभूषण आहेत, तुमच्या गळ्यात सर्प आहे, डोक्यावर गंगा आहे, त्रिशूळ आहे, डमरू आहे, नंदी आहे, हे तुमचे सगळे गण आहेत, यातलं लावा काहीतरी. महादेवांना हसू आलं आणि महादेवांनी सर्वप्रथम त्या डावावरती नंदीला लावलं. आणि मग गणपती म्हणतो, दान मी टाकेन. तो तर बुद्धिदाताचा आहे, हुशार आहे खूप. आणि त्यांनी दान टाकलं, तो जिंकला. आणि नंदी पार्वतीच्या बाजूला जाऊन बसला, जिंकली ना ती. कारण थोडी विनोदाची कथा आहे, पण रामकथेचं बीज आहे. दुसरा डाव, पार्वती तर कंठ हारलेलीच नाही, तिने पुन्हा कंठाच लावला. आणि भगवान महादेवांनी आता डमरू ठेवला खाली, हा डमरू आता. पुन्हा गणपती म्हणतो, मीच दान टाकीन, कार्तिकाया दादा माग दान. त्यांनी 6 मागितले, पडले 4, गणपती जिंकला. करता 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 भगवान महादेवांच्या जवळ असलेली सगळी संपत्ती, म्हणजे आयुध सगळी गेली. डमरू गेला, त्रिशूळ गेला, नंदी गेले, गण गेले, काय उरलं नाही. ती म्हणते, एक उरलं आहे ना, डोक्यावरती बया बसली आहे ना गंगा, तिला लावा डावावर. महादेवांना असं, अच्छा ह्यासाठी तुझं रडणं होतं वाटते, दुखणं यासाठी होतं, ही सवत आहे ना तुझी, ठीक आहे, मी ही गंगेला डावावर लावतो. ती म्हणते, मी डोक्यावरून नाही उतरणार. भगवान म्हणतात, अगं आता आम्ही डावाने खेळतो, तुला उतरावंच लागेल. अशी ओढली आणि काढून ठेवली. आणि हाही डाव गणपतीने जिंकला. आता सगळं गेलं यांच्याजवळून. आणि पार्वती महादेवांना म्हणते, आता तुमच्याजवळ तर काहीच नाही राहिलं का, शोभिवंत तुम्ही दिसता का? आभूषणांनी तुम्ही शोभिवंता, गंगा, डमरू, त्रिशूळ, नंदी, हे भूतगण यांनी तुम्ही सुशोभित होता, म्हणून तुम्हाला महादेव, देवांचा देव महादेव लोक म्हणत होते. आता तुमचं सगळं वैभव गेलं, चला चालते बा इथून. आणि जगन्माता पार्वतीने महादेवांना कैलासावरून खाली उतरायला लावला, असं कथेत आहे.
खूप मजा वाटते मुलांना. कार्तिकेय मात्र पितृभक्त आहे, तो वडिलांबरोबर गेला वनात. वणवण वणवण फिरतात आहे, तिने कैलासावरून हाकलूनच दिलं. तिलाही काय नंतर बरं नाही वाटलं, पश्चात्तापच झालेला आहे. गणपतीला विशेषतः करमतच नव्हतं, कारण वडीलही निघून गेले, दादाही निघून गेला. इकडे महादेव मात्र वनात फिरता 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 यांची नारदांची भेट झाली. नारदांनी आधी ओळखलाच नाही. महादेव त्यांना म्हणाले, नारदा नारदा नारदा, ओळखत नाही का मला? त्यांनी खूप निरखून पाहिलं. अरे, गळ्यात सर्प नाही, डोक्यावर गंगा नाही, डमरू हातात नाही, त्रिशूळ नाही, नंदी नाही, याला कोणी महादेव म्हणेल का? देवा देवादे देव महादेवा, तुमची काय ही परिस्थिती निर्माण झाली, कशामुळे झाली? महादेवांनी सांगितलं, अरे आम्ही नाही ते केलं. आमच्या बायकोने खूप घाट घातला आणि आम्हाला सारीपाट खेळायला बसवलं आणि सगळी आमची आभूषणं आम्ही हरलो डावामध्ये. नारदाला गंमत वाटली, वा 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 महादेवा, तुम्ही डाव हरले, सगळे आभूषण लावली डावावर. गंमतच आहे की. ती गंमत जाऊ द्या नारदा, आता काहीतरी अशी एखादी युक्ती करा की आमची सगळे गेलेली आभूषणे परत मिळतील आणि आम्हाला कैलासावर पुन्हा स्थान मिळेल. म्हणण्यापेक्षा कैलासावर वास्तव्याला जाता येईल असं काहीतरी युक्ती करा. नारद म्हणाले, ठीक आहे ना, मी करतो युक्ती काहीतरी. तुम्ही एक काम करा महादेवा, जरी जगन्माते पार्वतीने तुम्हाला बजावलाय की तुम्ही आता दरिद्री झालात, कफल्लक झालात, कैलासावरून चालते व्हा तिने म्हटलं, तुम्ही कैलासापर्यंत जा आणि जगन्मातेला एक आवाज द्या, कार्तिकेयाकडनं द्या आणि तिला म्हणा मला एक डाव अजून खेळू दे. मग ती काहीतरी डावावर लावेल आणि तुम्हाला विचारेल की तुम्ही काय लावता. यांच्याजवळ तर आता काहीच राहिलेलं नाही. तुम्ही तिला सांगा जगन्मातेला की मी जर आता हरलो तर पुन्हा कैलासावर कधी येणार नाही. पण महादेव नारदा ती पुन्हा जिंकेल ना, तो गणपती आणि तिच्या बाजूनी. त्याने दान टाकलं की जिंकतोच तो, बुद्धिवानच आहे, बुद्धिदाताच आहे तो. आम्ही जिंकत नाही. नारद म्हणतात, महादेवा काळजी करू नका, मी काहीतरी युक्ती करीन. ठीक आहे. कैलासापर्यंत आले. महादेव कैलासाच्या खाली उभे आहेत, कार्तिकेय बरोबर आहेत. महादेवांनी कार्तिकेयाला सांगितलं की तू पार्वतीला आवाज दे. त्याने आवाज दिला, आई. गणपतीला आवाज ओळखला, ओळखला काय? ओळखलाच आवाज. आई, खूप दिवसांनी दादा आलाय खाली, कैलासाच्या खाली. बाबाही आहेत वाटतं बरोबर. आणि गणपतीने कार्तिकेयाला विचारलं, कशासाठी आलात तुम्ही आता? पार्वती आली. मग पार्वतीने विचारलं, कशासाठी आलात? महादेव म्हणतात, पार्वती, आपण सारीपाट खेळलो, मी हरलो, सगळे आभूषणं गेली माझी, पण एक डाव तुझ्याशी खेळायची इच्छा आहे. ती म्हणाली, खेळा, पण काय लावता आता पटावर? नारदांनी सांगितल्याप्रमाणे बोलले, पढवलेच होते की आता जर मी हरलो तर ह्यानंतर कैलासावर पुन्हा कधीही येणार नाही. झालं. जगन्मातेने त्यांना कैलासावर बोलावलं सन्मानाने. पतिदेवच आहे तो, लीलाच आहे, लीला आहे. रामकथेचं बीज येणार आहे आता. डाव मांडला आणि कार्तिकेय म्हणतो, आता दान मी टाकेन. गणपतीच्या हातात सोंगट्या होत्या, ते सोंगट्या असतात असे संगमरवराचे, ते आता कार्तिकेयाने हाती घेतलं. आणि गणपतीला तरी कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे की मी जे म्हणेल तेच दान पडेल. आणि डाव मांडला गेला. जगन्माता पार्वतीने तिच्याजवळचा कंठा लावला, पण तिच्याजवळ भरपूरच आहे, तोच कंठा लावला, हरतच नाही ना ती. आणि महादेवांनी सांगितलंच की मी पुन्हा कैलासावर येणार. आणि हा डाव पुन्हा मांडला गेला, अखेरचा डाव. आणि कार्तिकेय दान टाकतात आहे. दान टाकलं आणि दान कार्तिकेयाच्या मनासारखं पडलं आणि पार्वती हरली. तिला आता कंठ द्यावा लागणार आहे. एक एक डाव तो कार्तिकेय जिंकत गेला. भगवान महादेवांच्या सगळ्या वस्तू परत मिळत गेल्या. त्यांनी हरलेला नंदी जिंकले, सर्प जिंकले, त्रिशूळ जिंकले, डमरू जिंकले, गंगा जिंकले आणि आता पार्वती आपले दागिने लावायला लागली. 7-8 डाव कार्तिकेय जिंकला. आता गणपती मोठ्या अचंब्यात पडला, गजानन, की आधी तर हा बिलकुल जिंकत नव्हता, आता का जिंकतोय? दान टाकण्यामध्ये काही गडबड नाही आहे, त्या दानाच्या संगत्यांमध्ये गडबड असली पाहिजे. आणि म्हणून गणपतीने आपले आधीच बारीक असलेले डोळे, बारीक याचा अर्थ सूक्ष्म नजर, त्या सूक्ष्म नजरेने
त्या दानाच्या ज्या सोंगट्या त्या सोंगट्यांकडे पाहिलं श्रोते हो. गणपती बुद्धिमानच आहे आणि त्या सोंगट्यांकडे पाहिलं आणि गणपतीला दिसलं की या सोंगट्यांमध्ये भगवान श्री विष्णू स्थापित आहेत. त्यांना विष्णूंकडे गेले की महादेव असे असे हरलेत, तुमचे बंधूच आहेत, त्यांचं वैभव आणि सामर्थ्य त्यांना मिळवून देण्यासाठी तुम्हाला लीला करावी लागेल. तुम्ही त्या सोंगट्यांमध्ये पडा आणि जे दान आमचा कार्तिकीय मागेल ते दान पडेल असं तुम्ही करायचंय. आणि गणपतीने खूप सूक्ष्म नजर करून त्या सोंगट्यांकडे पाहिलं. नारदांच्या सांगण्यावरून त्या सोंगट्यांमध्ये भगवान विष्णू येऊन बसलेत. भगवान विष्णू येऊन बसलेत आणि दान कार्तिकेच्या मनासारखं पडत आहे. गणपतीने सूक्ष्म नजर करून पाहिलं, ते फासे दे दादा, इकडे बघू दे मला. ते फासे हातात घेतले, त्याला फासे म्हणतात. त्या जे दान टाकायचे जे असतं त्याला फासे म्हणतात. ते हातात घेतले. गणपतीने आपली सूक्ष्म नजर त्याच्यावर रोखली आणि गणपतीच्या लक्षात आलं की या सोंगट्यामध्ये भगवान विष्णू प्रतिष्ठित आहे. त्यांनी आईला सांगितलं, आई दादा का आता जिंकतोय माहिती आहे? आई, या सोंगट्यांमध्ये विष्णू आहेत. आणि जगन्मातेला काय राग आला, एकदम थर थर कापायला लागली. पतिव्रता आहे हो, शाप सामर्थ्याचा अधिकार आहे तिला. ती सोंगट्यांकडे तिने आपल्या हातात घेतल्या आणि सांगितलं, विष्णू, पती पत्नींनी मांडलेल्या गमतीच्या डावामध्ये तू येऊन मध्यस्थी करायला लागला, म्हणून मी तुला शाप देते, प्रगट हो. आणि भगवान विष्णू प्रगट झाले श्रोते. भगवान विष्णू प्रगट झाले आणि जगन्माता पार्वती म्हणते, हे विष्णू, तू पती पत्नीच्या खेळामध्ये येऊन लुडबुड केलीस, मध्यस्थी केलीस, मी तुला शाप देते की तुला तुझ्या प्रिय पत्नीचा वियोग केव्हा तरी एकदा भोगावा लागेल. भगवान विष्णू म्हणतात, आई, तुझा शाप मी स्वीकारतो, प्रमादच घडलाय माझ्या हातून, पण माझा भाऊ आहे शंकर. पण असो आई, तू मला जो शाप दिला की तुला तुझ्या बायकोचा विरह केव्हा तरी एकदा सहन करावा लागेल, मी स्वीकारतो आई. आणि म्हणून भगवान श्री विष्णूंनी आपल्या प्रिय पत्नीचा विरह पार्वतीच्या शापाप्रमाणे स्वीकारण्यासाठी श्रोते हो, राम अवतारात घेतला. राम अवतार धारण केला. त्रेतायुगातला अवतार हा 7वा अवतार जगन्मातेचं वचन, जगन्मातेची बोली सत्य करण्याकरता, तिने दिलेला शाप सत्य होण्यासाठी, कारण तो स्वीकारला आहे वंदन करून. आणि म्हणून भगवान विष्णू त्रेतायुगात राम झाले आणि जानकीचं म्हणजे त्यांच्या प्रिय पत्नीचं हरण रावणाने केलंय आणि पत्नीच्या विरहाचं दुःख प्रभू रामांना भोगावं लागतंय श्रोते. हे राम अवताराची एक बीज कथा आपण पाहिली. कारण राम अवतार विष्णूंचा अवतार आहे. अंबरीषासाठी घेतलेल्या 10 अवतारांपैकी प्रारब्धवशात तो नाही आहे. स्वेच्छेने येणं आणि स्वेच्छेने जाणं. पण तरी देखील असं जरी असलं, प्रारब्धवशात जरी अवतार नसला, तरी शास्त्र असं मानतं की प्रत्येक भगवंतांच्या लीला कार्याला, लीला कथेला कुठेतरी बीज कथा असते. आणि असं हे रामकथेचं बीज आहे श्रोते. प्रभू रामचंद्रांचं एकंदर अवतार चरित्र आपण ऐकतोच आहोत. आपण बालकांड परिसमाप्त करण्यापर्यंत आलेलो आहोत. आज बालकांड समाप्त करून आपल्याला अयोध्या कांडातही प्रवेश करायचा आहे. पण मुद्दाम बीज कथा यासाठी ऐकली की कोणतीही कथा, रामचरित्रातली कोणतीही लहानशी जरी कथा खूप ध्यानपूर्वक आपण श्रवण केली, त्याचं मनन केलं, चिंतन केलं, तर कोणतीही एक कथा सुद्धा आपल्या उद्धाराला पूरक ठरते हो. एक वाक्य जरी त्यातलं दृढतेने धारण केलं ना, जसं भगवान महाविष्णूंचा त्रेतायुगातला 7वा अवतार प्रभू श्री रामचंद्र यांनी आपल्या अवतार कार्यात अनेक दैत्यांचा उद्धार करून ऋषींना आणि साधूंना खूप सुख दिलं आणि धर्मरक्षण केलं. एवढं एक वाक्य रामचरित्राविषयी जर का आपण कायम स्मरणात आणि ध्यानात ठेवलं, त्याचं मन तरी सुद्धा उद्धाराचं कारण होतं. कोणतंही एक वाक्य हे सुद्धा श्रवण मननासह जर ते ध्यानात घेतलं ना, तर तेवढं सुद्धा आपल्या उद्धाराला पुरेसं असतंय. कारण त्यामध्ये ईश्वर चिंतन होत आहे. अवतार घेतला म्हणजे निर्गुण निराकाराचं सुद्धा त्यात वर्णन येत आहे, जे माझ्या स्वरूपाचं आहे.
त्यांनी धर्मरक्षण केलं असं आपण बोललोय. त्यामुळे धर्मरक्षण करणं हे अवताराचं प्रधान कार्य असतंय. ग्लानिर्भवती भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत आहे. कोणतंही एक वाक्य प्रभू रामचंद्रांच्या कथेमधलं एक वाक्य किंवा एखादा कथा प्रसंग सुद्धा जीवाच्या उद्धाराला पुरेसा असतोय. आपण काल जिथे कथा विराम घेतलेला आहे त्या ठिकाणाहून पुढे आता आपण कथा क्रमशः पुढे जाणार आहोत. वाल्मिकी रामायणाच्या आधारे आपण चिंतन करीत आहोत. काल आपण जे श्रवण केलं, विश्वामित्रांनी प्रभुरामांना यज्ञ रक्षणाकरता त्यांच्या सिद्धाश्रमात नेला. वाटेत त्यांना अनेक शस्त्रास्त्र विद्या दिला. मंत्रग्राम गृहानंतम बला मतिबलान तथा आपण खूप विस्ताराने ते ऐकलं. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ताटिकेचा उद्धार केला. यज्ञरक्षण झालं. मारीच स्वभावांना त्यांनी पराभव केला, मारलं नाही, पराभव केला. सुरक्षित यज्ञ झाला. विश्वामित्र प्रसन्न झाले. सर्व ऋषींना इत्यादी आनंद झाला. आणि आता विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना अयोध्या सोडून बरेच दिवस झालेले आहेत. एक दिवस पहाटे विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणांना बोलावलं. गुरुवर्यांना वंदन केलं. म्हणाले, रामा लक्ष्मणा, मला माहिती आहे आपण खूप दिवस अयोध्येपासून दूर आहात, पण आपल्याला सध्या जनकाच्या मिथिला नगरीत जायचं आहे. राजा जनक धर्मप्रेमी आहे. तो एक खूप मोठा यज्ञ त्यांनी सुरू केलेला आहे आणि यज्ञामध्ये आपण जावं, मला त्यांनी आमंत्रण केलेलं आहे. म्हणून तुम्ही माझ्याबरोबर आहात. माझ्याबरोबर तुम्ही जनकाच्या मिथिला नगरीत चला आणि मिथिला नगरीतून मी तुम्हाला अयोध्येला पोहोचवून देईन. राम आणि लक्ष्मण म्हणाले, हो येतात, जशी आपल्या आधी. म्हणून विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणा प्रतिपादन काही रामायणांमध्ये आहे, पण मित्रांना पाचारण केलं की यज्ञ सुरू आहे आणि आपल्यासारखा महात्मा जर यज्ञ मंडपात आला तर आमचं परमभाग्य आहे. म्हणून तसं त्यांना लिखित पत्र देव पाठवलं दूतांकडून. आणि प्रभू रामचंद्रांच्या समवेत विश्वामित्र आता जनकाच्या मिथिला नगरीत जायला निघाले. खूप मोठा प्रवास आहे आणि याही प्रवासात विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणांना त्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून खूप पौराणिक कथा सांगितली. त्यांचं मनोरंजन व्हावं, आई वडिलांची आठवण येऊ नये, कारण लहान आहेत, 12 वर्षांचेच आहेत, सुकुमार आहेत, खूप दिवस झाले आई वडिलांपासून दूर आहेत, म्हणून ते त्यांचं मनोरंजन करतात आहे. खूप प्रवास केला आणि सगळ्यात शेवटी विशाला नगरीत त्यांचा मुक्काम आहे. एक रात्र मुक्काम केला. सुमती नावाचा राजा तिथे वास्तव्याला आहे. त्याची कथा विस्ताराने सांगितलेली आहे. आणि या सुमती नावाच्या राजाने एक दिवस आतिथ्य केलं, एक रात्र आतिथ्य केलं. विश्वामित्र राम लक्ष्मण त्याच्या राज्यामध्ये राहिले आणि तिथून जे निघाले ते आता मिथिलापुरी तिथून जवळ आहे. मिथिला नगरीच्या जवळ आल्याबरोबर राजा जनकाला बातमी कळली की विश्वामित्र आलेले आहेत. त्यांना राम लक्ष्मण बरोबर आहेत माहिती नाही आणि हे राम लक्ष्मण म्हणजे दोन त्यांच्या बरोबर असलेले युवक कुणाचे पुत्र हेही माहिती नाही. सीमेवरतीच त्यांनी राज्याच्या सीमेवरती विश्वामित्रांचं स्वागत केलं, पाद्यपूजा केली. मिथिलेच्या उपवनात रामवना लक्ष्मणांचा मुक्काम आहे आणि सांगितलं उदयिक राज्यामध्ये आपण या. ज्या वेळेला ते सीमेपर्यंत आले स्वागत केलं आणि मिथिलेच्या उपवनामध्ये रामांकडून एक कार्य घडायचा श्रोते. गौतम ऋषींची भार्या अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिती वेदशास्त्री पुराणे दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. कथा आहे ती इथे. मुनिवर, ह्या ठिकाणी काय या वनाचा विशेष परिचय आहे. म्हणून विश्वामित्रांनी रामांना ती सगळी कथा सांगितली की रामा, या पवित्र वनामध्ये एक स्त्री अदृश्य रूपात राहते आहे. ती शिळा होऊन पडली असं काही वाल्मिकी रामायणात वर्णन नाही. वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्य सर्वभूतानां
आश्रमेस्मिन् वशिष्यसि. वातभक्षा निराहारा, अशी वायू भक्षण करून राहणारी, निराहारी राहणारी, अदृश्य सर्वभूतानां आश्रमेस्मिन् वशिष्यसि. तिला जो शाप गौतम ऋषींनी दिलेला आहे ती कुणाला दिसणार नाही असा दिलेला आहे. ती शिलावत होऊन पडली याचा अर्थ ती जड होऊन पडली असा आहे. पण त्या वनात ती अदृश्य रूपाने राहत होती. आणि रामा, तुझे पवित्र चरणी आश्रमाला लागल्याबरोबर अहिल्याला पुनर्जन्म म्हणजे देह प्राप्त झाला असं वर्णन आहे. तिचा जो देह शापाच्या वेळी होता तो देह तिला गौतम ऋषींनी दिलेल्या शापातून ती बाहेर पडली, कारण त्यांनी उशापच दिला होता. मिथिलेच्या उपवनात प्रभू रामचंद्र जेव्हा येतील त्यांच्या स्पर्शाने, त्यांचा स्पर्शच या वनाला झाल्याबरोबर तू आपल्या मूळ स्वरूपात येशील आणि हे तुझं प्रायश्चित्त पूर्ण होईल. प्रभू रामचंद्रांच्या मिथिलेच्या उपवनातल्या आगमनानेच अहिल्या मुक्त झालेली आहे. आणि काही रामायणांमध्ये कथा आहे की ती शिळा खरोखर होऊन पडली, जड झाली, म्हणून अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. समर्थांनी असं वर्णन केलेलं आहे. दोन्ही वर्णन काही असो, यात जरी असा भेद असला तरी त्यातला जो अभेद आहे तो आपण जाणून घ्यावा. भेदाच्या कथा वेगळ्या वेगळ्या रामायणामध्ये येतील, त्यातला आपण फक्त अभेदाची जागा घ्यावी की रामांच्या पदस्पर्शांनी अहिल्या पुनीत झाली, पवित्र झाली. तिने शाप भोगून संपवला आणि आपल्या पतींचं स्मरण केल्याबरोबर तिचे पती गौतम सुद्धा त्या ठिकाणी प्रगटच झाले होते स्वेच्छेने. आनंदी आनंद झाला. ही घटना प्रभू रामचंद्र आता मिथिला नगरीत जनकाच्या घरी जाण्याच्या आधी मिथिलेच्या उपवनात घडलेली आहे. ही मात्र दोन्ही रामायणामध्ये जागा सारखीच सांगितली. मिथिलेच्या उपवनातच त्यांचा आश्रम होता. श्रोते हो, याप्रमाणे अहिल्याची सुद्धा एक कथा वाल्मिकींच्या रामायणामध्ये आहे. त्यानंतर द्वितीय दिवशी, दुसऱ्या दिवशी अहिल्याचा उद्धार झाल्यानंतर, ती सर्वांना दिसायला लागल्यानंतर प्रभू रामचंद्र हे मिथिला नगरीत प्रवेश करते झाले. सगळ्या लोकांना खूप आनंद आहे, कारण मिथिला नरेश जनक राजाने खूप मोठा यज्ञ सुरू केलेला आहे. हो, यज्ञाचा मोठा मंडप आहे, ऋत्विज आहे, आचार्य आहेत, रोज आहुती सुरू आहे, पूर्णाहुती अजून व्हायची आहे. आणि ह्या यज्ञामध्ये अनेक देव देवता ऋषी आचार्य यांना पाचारण करून त्यांच्या साक्षीने यज्ञ होत आहे. नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम असं वचन आहे श्रोते हो. आणि तसंही त्रेतायुग, 4 युगांपैकी त्रेतायुग हे यज्ञासाठीच मानलंय शास्त्र आहे. श्रीमद भागवतात एक श्लोक येतो, कृते यद ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैही. मख म्हणजे यज्ञ, कृत म्हणजे सत्ययुग. कृते यद ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैही द्वापरे परिचर्याया. अर्चन भक्तीने पूजा करून आणि कलवतत हरिकीर्तनात. पण त्रेतायुगाचं वर्णन यजतो मखैही असं आहे. जितके यज्ञ यागादिक कार्यक्रम त्रेतायुगात होत असत तेवढे यज्ञ आता होत नाही. काही यज्ञांचं आता विधानही नाही. राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ इत्यादी यज्ञांचं कलियुगात विधानही नाही. कोणी केलं तर पाप लागणार नाही, पण त्यांनी जे पुण्य प्राप्त होतं ते कलियुगात होऊ नाही शकत. ते यज्ञ करायलाही अवघड आहेत आणि म्हणून त्यांचं विधान नाही असं सांगितलं. पण त्रेतायुगात सगळ्या यज्ञांचं विधान आहे. जितके म्हणून यज्ञ सांगितलेले आहे, यज्ञावरती स्वतंत्र ग्रंथ आहेत. अशापैकी एक श्रेष्ठ यज्ञ राजा जनक करतो आहे. प्रभू रामचंद्रही आलेले आहेत आणि शतानंद म्हणून गौतमांचाच पुत्र त्यांचा मुख्य ऋत्विज आहे. आणि त्या शतानंदांनी परिचय करून दिला, जनकांचा परिचय करून दिला. विश्वामित्रांना ओळखतच होता. विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांचा परिचय करून दिला. हे कोण आहेत आपल्या बरोबर मुनिवर? हे 2 युवक 12-13 वर्षांचे कोण आहेत? त्यांनी सांगितलं, अयोध्या नरेश महाप्रतापी राजा दशरथाचे सुपुत्र आहेत. सगळा वृत्तांत सांगितला. यांनी यज्ञरक्षण कसं केलं वगैरे ही सगळी कथा सांगितली. आणि इथे शतानंदांच्या मुखामध्ये राम लक्ष्मणांना अजून विश्वामित्रांचं पूर्ण चरित्र माहिती नाही आहे. शतानंद जो गौतम पुत्र आहे, हे सगळे राजसभेत बसले आहेत. हो, तर शतानंदानी राम आणि लक्ष्मणांना विश्वामित्रांचं गाधीपुत्र आहेत ते.
पूर्ण चरित्र सांगितलंय. खूप मोठा अध्याय आहे आणि बालकांडामध्ये असं विश्वामित्रांचं चरित्र प्रभू रामांना आणि लक्ष्मणांना शतानंद सांगतात. खूप आनंद वाटला. ते राजर्षी पासून ब्रह्मर्षी कशी झाली अशी खूप मोठी कथा त्यामध्ये आहे. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचा काही तंटा, काही भांडण आहे, काही वाद आहे. आणि त्या वादाचा परिणाम पुढे एके वेळा खूप उग्र तपश्चर्या करून विश्वामित्र तपश्चर्येत फार प्रवीण, नित्य तपश्चर्येतच राहायचे, फार तप करायचे. आणि तपश्चर्येचा परिणाम त्यांची जिज्ञासा, त्यांची महत्वाकांक्षाच होती की मला ब्रह्मर्षी व्हायचंय. आणि मला ब्रह्मर्षी इतरांनी कोणी नाही म्हणायचंय, मला वसिष्ठांनी ब्रह्मर्षी म्हटलं पाहिजे, ही पदवी दिली पाहिजे. आणि ती पुढे दिल्या गेली मोठी कथा आहे. शतानंदांनी राम लक्ष्मणांना सांगितली आणि राम लक्ष्मणांना आता विश्वामित्रांचा खूप महिमा कळला. हे रागी आहेत, कोपिष्ट आहेत, तप खूप करतात एवढं काही माहित होतं, पण इतका सविस्तर त्यांचा कुलवृत्तांतापासून त्यांच्या तपश्चर्येचा वृत्तांत ते राजर्षी पासून ब्रह्मर्षी कसे झाले हा सगळा वृत्तांत शतानंदांनी सांगितला. जनकाने खूप स्वागत केलं. राम लक्ष्मण दशरथ पुत्र आहेत. दशरथाशी त्यांची मैत्री होती, पण या पुत्रांना पाहण्याचा योग नव्हता आला. खूप आनंद वाटला. आणि जनक राजा विष्णू म्हणतात, खूप चांगल्या वेळी आपण आलात, माझा यज्ञ सुरूच आहे आणि माझ्याकडे एक धनुष्य आहे. भगवान शिवांकडून ते मला मिळालेलं आहे. भगवान शिवानी ते वरुणाकडे सोपवलं आणि वरुणाने माझ्यावरती प्रसन्न होऊन एका यज्ञाचं फल म्हणून मला ते धनुष्य दिलेलं आहे. महाभयंकर असं ते प्रचंड धनुष्य आहे, खूप मोठं आहे. एका मोठ्या पेटीमध्ये ठेवलं आहे. आजपर्यंत अनेक अनेक राजे त्याला पाहून गेले आणि मी असं ठरवलेलं आहे, मला एक कन्या आहे. क्षेत्र शोधयता लब्धा नामना सीते ती विश्रुता. मी शेतामध्ये जमीन नांगरत असताना क्षेत्र म्हणजे क्षेत्र शोधयता लब्धा नामना सीते ती विश्रुता. नांगराच्या फाळानी जमिनीवर रेष पडते ना, तिला सीता म्हणतात. आणि वीर्यशुल्का मला जमिनीतून सापडली. धरणीची कन्या आहे, धरित्रीची कन्या आहे जानकी, म्हणून मी हिचं नाव सीताच ठेवलंय. आणि मी असं ठरवलं आहे की मला जे धनुष्य शिवाकडून प्राप्त झालं, त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावेल, त्याच्यावर बाण चढवेल, त्यालाही माझे वीर्यशुल्का जानकी मी अर्पण करीन, त्याला अर्पण करीन असं मी प्रतिज्ञा केलेली आहे. आणि ही जेव्हा मला सापडली, आकाशवाणी पण झाली. मी तिला कन्या मानली, पण एवम मेतन नरपते धर्मेण कन्या तव अशी आकाशवाणी झाली की ही तुला सापडलेली जमिनीमधून सापडली मुलगी धर्मेण तनया तव, ही तुझी मुलगीच आहे, धर्मरूप मानलेली मुलगी अशी आकाशवाणी झाली. वेदवाणी देववाणी झाली. आकाशवाणीला देववाणी म्हणायचे लोक. सर्वांचा श्रद्धा विश्वास जनकाचा तर आहेच. अशी धरित्रीची कन्या, भूमी कन्या सीता नांगरताना सापडलेली. मी ठरवलंय की या जानकीचा विवाह जो कोणी या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावील ना, त्यालाच अर्पण करेल. विश्वामित्रांनी ते धनुष्य पाहिलं नव्हतं. ते म्हणाले, आम्हाला बघता येईल का? राम लक्ष्मण बघू शकतील का? अवश्य, हे मोठे वीर आहेत. मारीच स्वभावांचा एका क्षणात यांनी पराभव केलेला आहे. हा प्रभू राम हा तर साक्षात विष्णूंचा अवतार आहे, महाप्रतापी आहे, प्रतापी आहे. खूप रामांचं चरित्र इथे सांगितलेलं आहे. त्यांच्या त्या सगळ्या गुणांचं वर्णन बेरोक्तीने इथे केलंय विश्वामित्रांनी. आणि जनकाला मनात आशा वाटायला लागली की आजपर्यंत अनेक वीर योद्धे श्रोते हे सगळे इथे येऊन या धनुष्याला प्रत्यंचा लावायचा प्रयत्न करून गेले, पण ती कुणालाही प्रत्यंचा लावता आली नाही. आज त्याला मनातून आशा वाटत होती, कारण रामांच्या गुणांचं पराक्रमांचं वर्णन विश्वामित्रांनी असं काय केलं की त्याच्याही मनात आशा वाटायला लागली की आता जानकीला आणि त्याचं रूप पाहिलं, तेज पाहिलं, विष्णूंचा अंश आहे सांगितलं, आणि धरतीची असलेली मुलगी माझी जानकी ही त्याला द्यायला योग्य असं मनात आशा वाटली. सेवकांना सांगितलं, धनुष्य राजसभेत घेऊन या. खूप मोठ्या पेटीत सुरक्षित ठेवलं गेलं होतं.
ती पेटी ओढायला 5,000 सेवक होते असं वर्णन आहे. राजसभेत आणण्याकरता 5,000 सेवकांनी, किती जड असेल धनुष्य कल्पना करा आपण. 5,000 सेवकांनी ओढून आणलं. त्या पेटीचं झाकण उघडलं, आतमध्ये ते धनुष्य, शिवधनुष्य. विश्वामित्रांनी रामांकडे पाहिलं आणि प्रभू रामांनी त्या संदुकेजवळ, पेटीजवळ आले, शिवांचं स्मरण केलं, आधी धनुष्याला वंदन केलं, जनक राजाला वंदन केलं, विश्वामित्र म्हणजे आपले गुरु या ठिकाणी आहेत त्यांना वंदन केलं, आणि प्रभू रामचंद्रांनी त्यानंतर लीलेने धनुष्य उचललं. लीलेने धनुष्य उचललं, एका हाताने उचललं, प्रत्यंचा लावली, टणत्कार केला आणि काढ 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 आवाज करत ते धनुष्य मोडून गेलं. ब्रह्मकटाह फुटतो की काय असं वाटायला लागलं. सगळीकडे धरणीकंप होतो काय आशंका यायला लागली. सगळ्यांच्या कानावर राज्यामध्ये धनुष्य गेला. ऋत्विज आचार्य म्हणतात, काय झालं? धनुष्य भंग झाला वाटतं. आणि राजा जनकाला खूप आनंद झाला. सर्वांच्या समक्ष, सभासदांच्या समक्ष विश्वामित्रांना सांगितलं, भगवान विष्णूंचा अंश असलेला दशरथ पुत्र राम यांनी आज पराक्रमच करून या धनुष्यावर प्रत्यंचा लावली, आणि मी ठरवल्याप्रमाणे मी पणच केला होता. माझा पण सिद्धीला गेला ईश्वराच्या योजनेप्रमाणे. म्हणून माझी ही अत्यंत प्रिय असलेली कन्या जानकी, म्हणजे सीता, जनकाची म्हणून जानकी, तो सीताच म्हणत असे, मी प्रभू रामचंद्रांना देण्याचा संकल्प केला आहे. विवाह आता नाही आहे, पुढे दशरथांना वगैरे बोलावणार आहे अयोध्येहून, आणि मग विवाह संपन्न होणार अशी कथा येणार आहे. पण संकल्प केला, कारण यज्ञाची पूर्ती व्हायची, अजून यज्ञ संपन्न व्हायचा आहे, त्याची पूर्णाहुती व्हायची, तो झाल्यानंतर मग विवाह समारंभ होणार आहे. श्रोते हो, पण प्रभू रामचंद्रांनी प्रचंड पराक्रम करून लीलेनी, अगदी लीलेने धनुष्य भंग केला. जानकी लहान आहे, 7 वर्षाची आहे, पण आनंद वाटला. ही कथा प्रभू रामचंद्रांच्या विवाहाची स्वयंवरा या नावाखाली, स्वयंवर म्हणून सुद्धा अनेक रामायणामध्ये फार सुंदर वर्णन त्याची आहे, की जानकीचं स्वयंवर ठेवलं. ती नाही, मध्ये जशी आहे तशी 1-2 मिनिटात आपल्या कानावर माहिती आहे सर्वांना. आपण काही सिरियल्स पाहिले आहेत, त्यामध्ये असंच दाखवल्या गेलेलं आहे. पण वाल्मिकी रामायणामध्ये प्रसंग आत्ता बोललो ह्याप्रमाणे. काही रामायणांमध्ये जनकाने स्वयंवर रचलं, अनेक पराक्रमी राजे आले, यक्ष आले, गंधर्व आले, किन्नर आले, इथपर्यंत वर्णन आहेत की प्रत्यक्ष रावणही आला. सर्वांनी उचलायचा प्रयत्न केला, कुणाच्याने ते हले ना. रावणाने कसं बसं आपल्या 20 हाताने उचललं, त्याचा तोल गेला, त्याच्या छातीवर पडलं, वगैरे वगैरे असे प्रसंग आहेत. मग विश्वामित्रांनी रामाकडे पाहिलं, मग प्रभू रामचंद्र त्या धनुष्याजवळ गेले, वंदन वगैरे केलं, आणि मग त्यांनी स्वयंवर रचलेल्या ठिकाणी सभा मंडपामध्ये हजारोंच्या साक्षीने ते धनुष्य लीलया वाकवलं, मोडलं. असा प्रसंग स्वयंवर तिथे उल्लेख म्हणून आहे, त्या रामायण कथांमध्ये आहे. पुन्हा मर्म तेवढं घ्यायचंय आपल्याला. हे भेद आहेत रामायण कथांमध्ये. आपल्याला वाल्मिकी रामायणाच्या आधारे आपण पाहतो, कुणीही नाही, राम, लक्ष्मण, जनक, विश्वामित्र, जानकी पण नाही आहे तिथे. हे सगळे फक्त एकांतामध्ये आहेत, आणि हे सगळे सोडून बाकी सगळ्या नगरातले लोक तो टणत्कार ऐकूनच बेशुद्ध पडले असं वर्णन आहे. पण या प्रसंगानंतर जनकाने जानकी प्रभू रामचंद्रांना देण्याचा निर्णय केला, कारण त्यांचा पण पूर्ण झाला. आणि सांगितलं विश्वामित्रांना, यांच्या पिताश्रींना आता मी दूत पाठवून बोलावणं धाडतो. आणि खरोखरच जनकाने दूत पाठवले. राजा दशरथाला वृत्तांत कथन केला की मी असा असा पण लावला वगैरे सगळं सांगितलं, आणि आपण सपरिवार या, आपण प्रभू रामचंद्रांचा विवाह संपन्न करूया असं दशरथाला पत्र लिहिलं. दशरथाने ते पत्र वसिष्ठ महामुनींना, जाबालींना दाखवलं असं वर्णन. गुरूंच्या आज्ञेशिवाय वसिष्ठ काही कार्य करीत नसे. कशा मर्यादा आहेत सगळ्या, कुठेही मर्यादेचा भंग कुणीही करत नाही. आणि म्हणून तर प्रभू रामचंद्रांच्या अवताराला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणतो ना आपण. कोणीही मर्यादा मोडत. प्रभू रामचंद्र संपूर्ण जीवनात धर्मपालनाची एक तरी मर्यादा ओलांडली असं कुठे उल्लेख नाही, कथा नाही, कुठेही
प्रसंग नाही, प्रत्येक वेळा धर्मपालन आनंदाने प्रसन्नतेने कधी कठोरतेने करणारच. धर्मपालन रामचंद्रांचं ब्रीदच आहे. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असं आपण म्हणतो ना. आणि ह्याच त्यांच्या बिरुदावलीमुळे आजही सर्वांना रामराज्य यावं असं वाटतं. म्हणून रामकथेला सगळे आयाम आहेत. त्यामध्ये कौटुंबिक आयाम आहे, त्यामध्ये धार्मिक आयाम आहे, त्यात आध्यात्मिक आयाम आहे, त्यात राजकीय आयाम आहे. या सगळ्या आयामावर प्रत्येक प्रसंगामध्ये रामकथा पुढे उतरते. आणि म्हणून आज सगळ्यांचा आग्रह आहे, शिवाजीराजांचाही आग्रह, आणि त्यांनी निर्माण केलंही. संपूर्ण रामराज्य निर्माण करण्याची कल्पना कधीपासूनच आहे भारतवर्षामध्ये, तर आहेच. नुसती भारतवर्षात नाही, रामायणाचा अभ्यास करणारी मंडळी आज सगळ्या विदेशांमध्ये आहेत. आणि रामायणाची आदर्श रामव्यवस्था, राज्यव्यवस्था इत्यादी श्रवण करून अनेकांना आपल्या इथे असं राज्य असावं अशी एक आकांक्षा अनेक प्रांतवासियांना, देशवासियांना, राष्ट्राध्यक्षांना आजही आहे. खरोखरच रामराज्यांची मूळ कल्पना वाल्मिकी रामायण किंवा सगळ्यात रामायणामध्ये मांडलेली फारच सुंदर आहे. आणि त्याचं कारण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आहेत. दशरथाला निमंत्रण जेव्हा आलं दूतांकडून, दशरथांनी ते वसिष्ठांना दाखवलं असं वर्णन आहे, जाबालीला दाखवलं आणि त्यांच्याजवळ हात जोडून उभे राहिले. महाराज, असं वास्तविक प्रसंग खूप आनंदाचा आहे ना हो. आपल्या पुत्राचा विवाह होणार आहे ही बातमी आहे, जायचंय. पण तरी देखील नम्रता, लीनता, आणि वसिष्ठ महामुनी प्रसन्नपणे म्हणाले, होय राजा, प्रभुराम आहेच तसा कीर्तिमान, धृतिमान, सगळ्या गुणांनी संपन्न, आणि जनक राजा आणि तुम्ही व्याही म्हणूनही अत्यंत शोभिवंत आहात. जाऊया आपण. तयारी केली राजा दशरथाने. सपरिवार राजा दशरथ हा जनकाच्या मिथिला नगरीत यायला निघालेला आहे. आले, खूप स्वागत केलं जनकाने. यज्ञाची पूर्णाहुती व्हायचीच आहे. राजा दशरथाचं स्वागत केलं, निवास व्यवस्था केली, पूर्ण परिवारासह आले हो. स्वागत केलंय, आतिथ्य केलंय. मी सांगितलं, महाराज, दशरथ महाराज, आपण आलात, खूप छान झाला, असा असा प्रसंग पत्रात दिलंच होतं, खूप आनंद आहे. बस यज्ञाची पूर्णाहुती झाली, यज्ञाची पूर्णाहुती संपन्न झाली की आपण राम आणि लक्ष्मणाचाही विवाह करून देऊ सांगितलं. कारण आमच्या जनक राजाला आणखी एक मुलगी आहे, जानकी सारखी, उर्मिला. ती लक्ष्मणाला द्यायचं ठरवलं. आणि जनकाचा एक बंधू आहे, त्याचं नाव कुशध्वज आहे. कुशध्वज, त्याला 2 कन्या आहेत, एक मांडवी, दुसरी श्रुतकीर्ती. सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न क्रमाने या चौघांनाही देण्याचं ठरलं. यज्ञाची पूर्णाहुती झाली आणि जनकाच्या मिथिला नगरीमध्ये प्रभू रामचंद्रांचा हा दिव्य विवाह सोहळा, लीला आहे बरं का, लीला आहे. गरिमांनी खूप छान वर्णन केलं या प्रसंगाचं. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीते. फार सुंदर मधुर गीत लिहिलं आहे. आणि त्यामध्ये जे वर्णन केलंय ना, ते सगळं या अध्यायामध्ये तसंच आहे अगदी. उलट या अध्यायात जे वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे, त्या बरहुकूम त्यांच्या काव्य प्रतिभेने शब्दांना जन्म देऊन, आणि बाबूजींनी म्हणजे सुधीर फडके यांनी त्याच्यावर संगीताचा साज चढवून ते अजरामर केलं हो. पण मुळात त्या सगळ्या कल्पना म्हणण्यापेक्षा कथा या सगळ्या मूळ वाल्मिकी रामायणाप्रमाणेच आहेत. राम जानकी, लक्ष्मण उर्मिला, भरत मांडवी आणि शत्रुघ्न श्रुतकीर्ती अशा 4 विवाह त्या ठिकाणी संपन्न झाले. आकाशातून पुष्पवृष्टी होते आहे. प्रभू रामचंद्रांच्या जीवनामधला विवाह प्रसंगाचा सोहळा महत्वाचाच आहे, कुणाच्या जीवनातला असतो, पण भगवंतांचा पुढचा अवतार कार्य या विवाहावर अवलंबून आहे ना. कारण रावणाच्या वधापर्यंत जायचंय, मध्ये पुष्कळ प्रकरण घडणार आहेत, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधा कांडामध्ये. पण त्या जानकी हवीच ना. पण जानकीच्या विवाहाच्या प्रसंगाचं हे रामकथेचं प्रारंभ इथून आहे खरा. लीलांचा मुख्य प्रारंभ विवाहापासून आहे. राम जानकीच्या विवाहापासून
पुढे रामाच्या अवतार कार्याला एक वेगळी दिशा आहे. चारही विवाह संपन्न झाले. राजा जनकाने खूप आहेर आभूषण दिले, खूप स्वागत केलं, आनंदी आनंद. 7 दिवस लग्न सोहळा चालला. इकडनं शतानंद आहेत, दोन्हीकडून ऋत्विज आचार्यांची खूप रेलचेल आहे. वशिष्ठ आहेत, जाबाली आहेत, शतानंद आहेत, गौतम आहेत इकडून. आणि खूप अत्यंत धार्मिक पद्धतीने, वेदोक्त पद्धतीने राम आणि सीता यांचा विवाह संपन्न झाला. विवाहानंतर आता ही माणसं अयोध्येकडे जाणार. राजा दशरथाला निरोप दिला जनकाने. खूप आहेर केले, खूप प्रकारचं धन, वस्त्र, आभूषण, दासदासी, सुवर्ण, घोडे, हत्ती, उंट, खूप काय काय दान केलं. आणि आपल्या 4 मुलींची लग्न झाली. एकेका मुलीच्या विवाह प्रित्यर्थ वर्णन असं आहे, जनक राजाने 1 लक्ष गायींचं दान केलंय, सालंकृत गायींचं दान केलेलं आहे. राजा जनकाने 1 लक्ष 4 मुलींचे. कुशध्वजांच्या मुलींना तर आपल्याच मुली समजायचा. सख्खे चुलत हे असं पूर्वी नसायचंच. रामकाळात तर नाहीच. पण 4ही मुलींच्या विवाह प्रित्यर्थ 1 लक्ष सालंकृत गायींचं दान केलंय. निरोप दिला राजा दशरथाला. राजा दशरथ आता अयोध्येकडे निघाले. प्रचंड सगळी सेना बरोबर आहे, सगळा परिवार बरोबर आहेत, नववधू बरोबर आहेत. त्यांचं आता स्वागत होणार आहे अयोध्येमध्ये. आणि वाटेमध्ये एक विघ्न नाही म्हणतायत त्याला, कारण दशरथाला अपशकुन व्हायला लागले. अचानकपणे पक्षी वाईट कर्कश आवाज काढायला लागले आणि त्याचबरोबर त्याच्या उजव्या अंगाने हरण चालायला लागले. असे 2 संकेत दिले आहेत. दशरथ राजा अत्यंत धर्मज्ञ मर्मज्ञ आहे. वशिष्ठ महामुनींना विचारलं, महाराज हे दोनही अशुभ संकेत, दोन्ही, एक अशुभ आहे एक शुभ आहे. पक्ष्यांच्या रडण्यांचा आवाज येतोय, अशुभ संकेत आहे, आणि माझ्या उजव्या अंगाने हरण चालली आहेत, हा शुभ संकेत आहे. काय याचा अर्थ आहे महाराज? वशिष्ठ तर ज्ञानीच आहे, त्रिकाल ज्ञानी. सांगितलं, राजा दशरथा, अशुभ संकेत पक्षी रडतात आहे, याचा अर्थ लवकरच एक संकट येणार आहे. आणि तुझ्या उजव्या अंगाने हरण चालली आहेत, याचा अर्थ राजा ते संकट निवारण होणार आहे. दशरथाला काही ते गूढ कळलं नाही, पण पाहिलं अचानकपणे समोरून थोडी धूळ उडती आहे आणि एक महावीर हातात धनुष्य घेऊनच पुढे उभा ठाकला. त्याचं नाव आहे भगवान परशुराम, 6वा अवतार विष्णूंचा. त्याच्या कानावर वार्ता गेली कुठेतरी, महेंद्र पर्वतावर तपश्चर्येला असायचे नेहमी. त्यांच्या कानावर वार्ता गेली की शिवाने दिलेलं धनुष्य जनक राजाकडे जे आहे शिवधनुष्य, त्याचा भंग झाला. कारण 2 धनुष्य सारखी सारखी, एकाला शिवधनुष्य म्हणतात, एकाला विष्णूंचं धनुष्य म्हणतात. एकाचा भंग झाला, त्यांना राग आला. एक त्यांच्या जवळ आहे, हातातच आहे. त्यांनी दशरथाची मिरवणूक थांबवली. थांब राजा, राम कोण आहे? धनुष्यभंग केला म्हणे शिवधनुष्याचा. दशरथाने आधी खूप स्वागत केलं, खूप स्तुती केली, वर्णन केलंय. दशरथ आणि परशुराम यांचा संवाद वाल्मिकी रामायणामध्ये ऐकण्यासारखा आहे. त्याचं स्वागत सत्कार स्तुती केल्यावर तो क्रोधातच आहे, कारण धनुष्यभंग झालाय. राम कोण आहे सांग? प्रभू रामच समोर आले, मी श्रीराम. आणि ते खूप त्याला अरेरावीने बोलायला लागले. तू धनुष्य तोडलंस, 12 वर्षाची मूर्ती पाहिली, खोटे वाटलं असेल कदाचित. तू धनुष्यभंग शिवाचा केलास, अपराध केलायस, तुला माझा सामना करावा लागेल. त्यांच्या हातात विष्णूने दिलेलं धनुष्य आहे. तू जर एवढा पराक्रमी आहे, शिवधनुष्य नुसता स्पर्शाने मोडलंस, तर माझ्याकडे विष्णूंचं धनुष्य आहे. हे देवराताकडून जमदग्नीकडे आलं, जमदग्नीकडून ऋषिकांनी जमदग्नीने दिलं, जमदग्नींनी मला दिलंय. याच्यावर जर का प्रत्यंचा लावून दाखवशील तर तुला वीर मानेन. प्रभू रामचंद्रांना ते धनुष्य दिलं. प्रभू रामचंद्रांनी लीलेने टणत्कार केला, प्रत्यंचा लावली, आणि आता परशुराम समजले की आपलं अवतार कार्य संपलेलं आहे. कारण भगवान महाविष्णूंचा माझ्या पुढचा अवतार झालेला आहे. परशुराम 6वा अवतार, प्रभू रामचंद्र 7वा अवतार. आणि प्रभू भगवान परशुरामांनी रामांकडे पाहिलं, प्रभू रामचंद्रांनी परशुरामांना वंदन केलंय, साष्टांग वंदन केलंय. धनुष्याला बाण तर लावलेला आहे. आणि प्रभू राम त्यांना म्हणतात, ते म्हणाले, रामा तुझा पराक्रम कळला मला. विष्णूंच्याही धनुष्यावर प्रत्यंचा लावलास,
तू साक्षात विष्णूच आहेस, मला पट्टी खूण. पण राम म्हणतात, परशुरामा, हा धनुष्यावर टाकलेला बाण कुठे टांगू सांग. एकदा धनुष्याला बाण लावला की राम तो बाण पुन्हा भात्यात नाही ठेवत. एक पत्नी एक वचनी आहे. परशुरामजी त्यांना म्हणतात, रामा, मी माझ्या योग सामर्थ्याने इतकं पुण्य संपादन केलेलं आहे की मी रात्री पृथ्वीवर शयनच करत नाही. मी परलोकात जाऊन निद्रेला जात असतो. माझा परलोकाचा पुण्याने प्राप्त झालेला परलोकांचा माझा मार्ग खंडित कर, बंद कर. आणि प्रभू रामांनी परशुरामांच्या त्यांच्याच पुण्याने निर्माण केलेला पुण्यलोकाच्या मार्गाचा क्षय केला, असं नाहीसा केला. परशुरामांचं तेज या घटनेमध्ये परशुरामांच्या अंतःकरणातलं तेज प्रभू श्रीरामांच्या अंतःकरणात प्रविष्ट झालं. सगळ्यांनी घटना पाहिली. आणि त्यानंतर भगवान, तेही भगवानच, विष्णूचाच अंश आहेत, अवतार आहेत. भगवान परशुराम पुन्हा एकदा महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करता निघून गेले. सगळी मिरवणूक अयोध्येत आली. राजस्त्रियांनी खूप औक्षण वगैरे केलं. चारही नववधूंचं औक्षण केलं, स्वागत केलं. सनई चौघडे सगळी अयोध्या नगरी सजवलेली आहे. 4 कुलवधू आज प्राप्त झाल्या. दशरथाच्या 4ही पुत्रांचे विवाह संपन्न होऊन त्या कुलवधू बरोबर आलेल्या आहेत. अयोध्येमध्ये खूप प्रसन्नता आहे, सगळी जनता खुश आहे. आगमन झालंय. या घटनेनंतर काही दिवसांनी राजा दशरथाने विचार केला, भरतही अजून लहान आहे, कधी कधी मामांच्याकडे जावंसं वाटतं. याचे मामा आहेत युधाजित नावाचे मामा आहेत. कैकेय नरेश, कारण कैकेयी ही केकय प्रांतातली आहे. कैकेय नरेश युधाजित हे भरताचे मामा आहेत. जा भरता, काही दिवस मामाकडे राहून ये. विवाहानंतर काही दिवसानंतर भरत गेलेला आहे मामांकडे. आणि भरत जाणार म्हणून शत्रुघ्नही बरोबर गेला. आता प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे अयोध्येत आहे. सीता आहे, उर्मिला आहे. आणि प्रभू रामचंद्र आता अयोध्येत खूप काळपर्यंत आहेत, 12-13 वर्ष आहेत. पण ह्या काळात प्रभू रामचंद्रांनी सगळ्या आपल्या प्रजेशी खूप सलोख्याचे संबंध, स्नेह खूप वृद्धिंगत केला. त्यांचं आचरण, त्यांचा सदाचार, त्यांची धार्मिक वृत्ती, त्यांचं वेदाध्ययन, ते चापी मनुजव्याघ्रा वैदिकाध्ययने रताः पितृशुश्रूषरे रता. खूप सेवा करायचे आई वडिलांची. धनुर्वेदेच्या निष्ठिताः, धनुर्वेदाचा पुन्हा अभ्यास करायचे. विश्वामित्रांनी दिलेली धनुर्विद्येचा अभ्यास करायचे फावल्या वेळात. वडिलांची खूप सेवा करायचे, आईची सेवा करायचे. 3ही मातांना सारखं प्रेम द्यायचे, भेदभाव मुळीच करीत नसत. आणि हीच शिकवण लक्ष्मणाला, भरत, शत्रुघ्न सर्वांना आहे. कौसल्या, कैकेयी, सुमित्रा तिघींनाही सारखं प्रेम प्रभू राम करायचे, कुठेही भेदभाव नाही. सगळ्या प्रजेवरही खूप लोभ प्रेम करायचे. जितके कारागीर होते, कुशल कारागीर, कर्मचारी, सुतार, गवंडी, या सर्वांची खूप स्नेहाचे संबंध. म्हणून प्रभू रामचंद्र हळूहळू खूप लोकप्रिय होत चालले. वय त्यांचं वाढत चाललेलं आहे. म्हणजे तारुण्यावस्थामध्ये पदार्पण करतात. विवाह झालेला आहे, जानकी सोबतच आहे. आणि असं वर्णन केलंय वाल्मिकींनी की जानकी सह वर्तमान रामश्च सीतया सार्धम, रामश्च सीतया सार्धम बीजहार बहुन ऋतून. 12 संपून 13व्या वर्षी प्रभू रामचंद्रांचा विवाह आहे. सीता म्हणजे जानकी 7 वर्षांची आहे. आणि जवळजवळ पुढे 1 तप प्रभू राम अयोध्येमध्ये राहिले. या काळामध्ये दशरथाला आपल्या पुत्राच्या आचरणाकडे पाहून खूप आनंद वाटत आहे. आपल्या कुलवधूंचा आचार धर्म पाहून आनंद होत आहे. आणि अगदी योग्य जोडी प्रभू राम आणि सीता आहे. खूप आनंदात कौसल्या आणि दशरथ आता आहेत. विजहार बहुन ऋतून, पुष्कळ काळ केला. 1 तप जवळजवळ गेलं, कारण पुढे 25व्या वर्षी राम वनवासात जाणार अशी कथा आहे. श्रोते हो, या ठिकाणी बालकांडाचा समारोप वाल्मिकींनी केलेला आहे. प्रभू रामचंद्र जानकीसह वर्तमान अयोध्येत आले आणि तिच्यासह वर्तमान अयोध्येत ते विहार करायला लागले. ह्या वर्णनाने बालकांड समाप्त होत आहे. श्रोते, 77 सर्गांचं हे कांड आहे. आपण पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या पुष्पात प्रारंभ केला होता. आणि आज जानकीच्या राम जानकी स्वयंवरापर्यंत आपली कथा आलेली आहे.
आणि आता आपण अयोध्याकांडाला प्रारंभ करणार. अयोध्याकांड 117 सर्गांचा मोठा आहे खूप. त्यामध्ये जी वर्णन आहे जसं आहे प्रत्येक सर्गाप्रमाणे आपण क्रमशः ते श्रवण करणार आहोत. आज प्रारंभ करू मात्र अयोध्याकांडाला. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. राजा दशरथाला प्रभु रामचंद्रांच्या एकंदर व्यवहार, आचरण, सदाचार, नीती, धार्मिकता, युद्धनीती हे सगळं शिक्षण घेताना पाहून आणि त्यांचं आचरण पाहून खूप मनापासून आनंद होत असे. पण दशरथाला आता हळूहळू कळायला लागलं, त्यांच्या लक्षात येत आहे, संच चक्षेत मेधावी शरीरे आत्मनो जराम. संच चक्षेत, त्यांना लक्षात आलं की आपला वृद्धापकाळ जरा जवळ येत चाललेली आहे. भरत मामाकडे निघून गेलेला आहे आणि आता दशरथ राजाच्या मनामध्ये हा विचार यायला लागला की आपण वृद्ध होत चाललेलो आहे. त्यामुळं आता राज्य सिंहासनाचा त्याग करून हे राज्य आता प्रभूंना द्यावं, रामाला त्या सिंहासनावर बसावं. ज्येष्ठ पुत्र आहे, अधिकारी आहे, योग्य आहे, नीती न्यायाने सदाचाराने योग्य आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे, म्हणून रामाला आता सिंहासन द्यावं असा विचार दशरथाच्या मनात यायला लागला. त्यांनी मंत्र्यांची सभा बोलावली आणि आपला विचार सर्व मंत्र्यांना, काही राजांना पाचारण केलं, जवळपासच्या निकटवर्तीय राजांनाही पाचारण केलं. सभेचं सर्वांनी प्रयोजन विचारलं. त्याने आपल्या मनातला सगळ्यांना विचार सांगितला की मला आता रामाला राज्य द्यावं असं वाटतंय. आणि सर्वांनी खूप स्वागत केले या निर्णयाचं की वा 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 महाराज, राम अगदी राज्यावर बसण्याचा योग्यच आहे. त्याच्यात सगळे गुण आहेत जे एका राजाच्या अंगी असावेत, ते राजकुमार राणाच्या अंगात सर्व आहेत. अवश्य त्यांना राजा करावं. आणि त्या सभेत निर्णय झाला की रामांना आता सिंहासन द्यायचं आहे, दशरथाने निवृत्त व्हायचं आहे. खूप आनंद सगळ्यांना वाटला. सगळ्या प्रजेमध्ये वार्ता गेली. वसिष्ठांना कळलं, वसिष्ठ त्या सभेतच आहेत. सर्वांना सगळे मंत्री उपस्थित आहेत आणि सभेत निर्णय झाला की आता स्वेच्छेने आनंदाने राजा दशरथाने रामांना राज्याभिषेक करायचा आहे ठरलं. सर्वात जास्त वर्णन केलं वाल्मिकींनी, आनंद झाला असेल ते या भूमिदेवीला झाला हो. या भूमिदेवीला खूप आनंद झाला आणि भूमिदेवी मनापासून विचार करीतच होती की राजा दशरथ आता वृद्ध होत चालले. त्यांनी फार निष्ठेने, न्यायाने, कर्तव्यनिष्ठेने खूप चांगलं राज्य केलंय. पण आता लोकनाथो पवननाथ, वाल्मिकींनी श्लोकार्ध लिहिलाय, लोकनाथो पवननाथ अकामयत मेदिनी. मेदिनी म्हणजे पृथ्वी. आणि या पृथ्वीला वाटायला लागलं लोकनाथ, इंद्रासारखा राजा, लोकनाथो पवननाथ, सो सर्वांचा लोकनाथ म्हणजे स्वामी, सर्व लोकांचा स्वामी, प्रजेचा स्वामी, त्रैलोक्याचा स्वामी, म्हणून जो राज्य सिंहासनावर मंडित होईल असा राजा पाहिजे. असं अकामयत मेदिनी, या धरणी मातेला असं वाटायला लागलं की असा राजा असावा. सगळ्यात पहिल्यांदा हा विचार बीज रूपाने धरणी मातेच्या अंतःकरणात आला. तिला चांगला राजा असावा असं तर वाटतच आहे. तिचा दुसरा फायदा असा आहे, कारण राम तिचा जावई आहे हो. आणि आपल्या जावयाला राजसिंहासन मिळावं, अयोध्येचं राजपद मिळावं, ही धरणी मातेची इच्छा आहे. असं वाल्मिकीने किती छान लिहिलंय बघा. लोकनाथ पवननाथ अकामयत मेदिनी, कारण राम जावई आहे तिचा, कारण जानकी धरणीची कन्या आहे ना. बघा ऐकलं आपण, क्षेत्र क्षोदयिता लब्धा नामना सीते ती विश्रुता. आनंद झाला. सगळीकडे वार्ता गेली. पण आपल्या मुखाने रामांना वार्ता सांगायची. राजा दशरथाने सुमंताला बोलावलं द्वितीय दिवशी पहाटे. सुमंत अत्यंत आज्ञाधारी, अत्यंत विवेकी, अष्टप्रधान मंडळ जे आहे त्यातला मुख्य आहे, अत्यंत विवेकी, सदाचारी, राजनिष्ठ, हात जोडून उभा आहे. महाराज कशासाठी बोलावलं? सुमंता, सुमंता जा रामाला घेऊन ये, सन्मानपूर्वक घेऊन ये. ही वार्ता मला रामाला द्यायची आहे. आणि सुमंत रामांकडे गेले. सुमंत रामांकडे गेले. त्यांना
एवढंच सांगितलं की प्रभू रामचंद्र पिता त्वाम द्रष्टुमिच्छती, की पिताशी आपली वाट पाहतात आहे, तुमची भेट इच्छा आहे त्यांची, तुमची भेट घ्यावी. प्रभू रामचंद्र आपल्या महालात आहेत, जानकीचं वर्तमान काय वार्तालाप सुरू आहे. कौशल्या तिथे आहे, लक्ष्मण आहे, आणि सुमंतानी येऊन निरोप सांगितला की राजा तुमची वाट पाहतात, तुम्हाला बोलावतात महाराज. प्रभू रामचंद्रांनी कौशल्यला वंदन केलं, ती असल्यामुळे आई आहे. महाराज कशासाठी सकाळी सकाळी बोलावतात माहिती नाही, पण माते येतो आता. ठीक आहे रामा, जा, पिताश्री काय म्हणतात ते ऐकून घे. आणि त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र दशरथाकडे आले, दशरथाला वंदन केलं, विचारलं पिताश्री काय आज्ञा आहे. रामा, मी आता वृद्ध होत चाललेलो आहे, सर्व मंत्रिमंडळाची सभा होऊन निर्णय झालेला आहे की तुला आता युवराज पद द्यावं आणि राज्याभिषेक करावा. रामा, माझी इच्छा आहे, उद्या पुष्य नक्षत्र आहे, उद्याच तू राजसिंहासन घ्यावं, राजसिंहासनावर बसावं अशी माझी खूप इच्छा आहे. रामा, उद्याच सिंहासनावर बस, अभिषेक करून घे. प्रभू रामचंद्र खूप विनयाने म्हणाले, होय पिताश्री, होय पिताश्री, असंच होईल. आणि प्रभू रामचंद्र पिताश्रींना वंदन करून आता कौशल्यला वगैरे शुभवार्ता सांगायला निघालेले आहेत. सगळी जनता अयोध्येची त्यांना पाहतीये, सगळ्यांना कळलेलं आहे की उदयी पुष्य नक्षत्रावर प्रभू रामचंद्रांना अयोध्येचं राजा म्हणून अभिषेक होणार आहे. सगळीकडे वार्ता गेली, मंगलवाद्य वाजायला लागली, आनंदाचीच वार्ता आहे ना. प्रभू राम सिंहासनावर बसणार अयोध्येच्या. कौशल्येकडे आले, कौशल्येला सांगितलं, आई पिताश्री मला ह्यासाठी बोलावलं होतं की उद्या मला राजसिंहासनावर राज्याभिषिक्त करतात आहे. कौशल्येला आनंद, सुमित्रेला आनंद, सर्वांना. अहो कैकेयीला आनंद झालाय. कैकेयी रामावर पुत्रवत प्रेम करते आहे. हो, तिलाही खूप आनंद, संपूर्ण प्रजेला आनंद आहे. आणि हेही म्हणतात की आई, मला पिताश्रीने सांगितलं, मी आणि जानकी म्हणजे वैदेही म्हणायचे प्रभू, आम्हाला दोघांना आज उपवास करायला सांगितलं आहे. आम्ही आज उपवास करू. उपवासाची दीक्षा आता वसिष्ठांकडून मला घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे काही उपासना करायला सांगितली आहे. राजसिंहासनावर बसण्याआधी आम्हाला काही उपासना सांगितली आहे. सगळं आईला वर्णन सांगितलंय रामांनी. मंत्रवत कारयामास वैदय्या सहितम शुचिही, जी काय पवित्रता लागते, शुची म्हणजे पवित्रपणा, मंत्रवत कारयामास. वशिष्ठ महामुनींकडे गेले, गुरुदेव आम्हाला दीक्षा द्या दोघांना. आणि जानकी महाराणी होणार अयोध्येची, आम्हाला दीक्षा द्या. त्यांनी काही दीक्षा दिली, व्रतस्थ राहायला सांगितलं की आज तुम्ही भोजन आज रात्री हे कुशासनावर चटईवर करायचंय, उपवास करायचंय, निराहारी राहायचंय. आणि अत्यंत शुचिरभूत अंतःकरणाने, प्रसन्न अंतःकरणाने आज मी सांगतो एवढी दीक्षा घेऊन. इकडे कौशल्याने खूप अनुष्ठानावर मांडली. उद्या अभिषेक आहे, दशरथाकडून राम आलेले आहेत, सगळ्या अयोध्येमध्ये आनंदी आनंद आहे. इकडे राजा दशरथाने सगळ्या प्रजेला सांगितलं की गुढ्या तोरण उभारा, राम राजा होणार आहे. आणि त्याप्रमाणे सगळ्या अयोध्येत आनंदी आनंद आहे. वसिष्ठांनी त्यांना दीक्षा दिली, उपवास दीक्षा दिली. आणि सिंहासनावर बसण्यापूर्वी प्रभू रामचंद्र अत्यंत श्रद्धेने सगळं ते ग्रहण करून आता शुचिरभूत होणार. एक दिवस मध्ये आहे आणि उद्या प्रभू रामचंद्र अयोध्येच्या सिंहासनावर आरूढ होणार. ह्यानंतरची पुढची कथा आपण पुढच्या पुष्पामध्ये श्रवण करू. आजची झालेली प्रवचन सेवा मी प्रभू रामचंद्रांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो. या ठिकाणी वाणीला विराम देतो. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय.